श्री स्वामी समर्थ. ओम स्वामिनीवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वाची माहिती घेणार आहोत. हा संदेश, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला आहे तर ही माहिती लक्षपूर्वक ऐकून घ्या. या संपूर्ण ब्रह्मांडात माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने प्रयत्न करत असतो. कुणी आपल्या कार्यात सफलतेसाठी, अधिक मान सन्मान आणि प्रगती, ऐश्वर प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू आहे. अगदी कितीही श्रीमंत व्यक्ती असला तरीही तो माता लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी जे काही प्रयत्न करत असतो. तसेच कुणी आपल्या व्यवसायात भरभराट होण्यासाठी, तर कुणी आपले ऐश्वर वाढवण्यासाठी, तर कुणी आपले कार्यात बढती व्हावी म्हणून महालक्ष्मीचे अनेक उपाय करतात आणि मातेला आकर्षित करण्यासाठी प्रयत्नरत असतात. आज तुम्हाला एक महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे देण्यात येत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत रहा. भगवान विष्णू आणि माता महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण प्रत्येक दिवाळीला देवीची, महालक्ष्मीची आराधना प्रसन्न करण्यासाठी करतो आणि वर्षभर आपल्या घरात भरभराट, सुख, समृद्धी आकर्षित व्हावी, ऐश्वर वाढावे यासाठी प्रार्थना करतो. अनेक उपाय करतो, तिची उपासनाही करतो. त्याचप्रमाणे काही वर्षभरात करण्यासारख्या सेवा आहेत. जर ज्या तुम्ही निरंतर केल्या, काही दिवस केल्या, काही संकल्पयुक्त केल्या, तर तुम्ही निरंतर सुख, समृद्धी, आनंद आणि ऐश्वर्याची प्राप्ती करू शकता. महालक्ष्मीचा आशीर्वाद चिरकाल तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण घरावर राहून तुमची भरभराट होऊ लागते. त्यासाठी कोणती उपासना केली पाहिजे जी लवकरच फलित होणारी आहे? तुम्ही जर हे जाणू इच्छिता तर पुढील व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. जसे की तुम्ही ऐकले असेल, केलेही असेल, मार्गशीर्ष महिन्यात देवी भगवती महालक्ष्मीची पूजा अर्चना केली जाते. तिचे गुरुवारही खूप श्रद्धेने केल्या जातात. तेव्हा त्या गुरुवारांमध्ये महालक्ष्मीच्या कहाणीच्या पुस्तकामध्ये पृष्ठभागावर तुम्ही ते चित्र पाहिले आहे जे महालक्ष्मी यंत्र म्हटल्या जाते. त्याचीही उपासना केली जाते. त्याला हळदी कुंकू वाहून, मान सन्मान देऊन, फूल वाहून, त्याला धूप दीप दाखवून महालक्ष्मीचे मंत्र त्यावर लिहिले आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही वर्षभरही ते सर्व काही करू शकता. त्यामुळे तुम्ही अधिक लक्ष्मी आकर्षित करू शकता. ओम श्रीम नमः हा मंत्रही त्यात दिला आहे. तो सर्वात सोपा मंत्र आहे जो एक माळ करताना सर्वाधिक लवकर पूर्ण होतो आणि महालक्ष्मी माता आकर्षित होऊ लागते. त्याचप्रमाणे महालक्ष्मी मातेचे अष्टकही तुम्ही रोज एकदाही पठण केल्याने तुमच्यावर महालक्ष्मी माता प्रसन्न होते. अधिक सुख, संपन्नता, वैभवता आकर्षित होऊ लागते. तुमच्या कार्यात अधिक प्रगतिशील आशीर्वाद तुम्ही प्राप्त करता. तुम्ही कुठलेही कार्य करत असाल त्यात अधिक प्रगतीच्या दिशेने तुम्ही वळवल्या जाता. तुमच्याजवळ असे काही मार्ग महालक्ष्मी दाखवते ज्यामुळे तुम्ही ते सर्व कार्य पूर्ण करू शकता आणि त्यातून अधिक लक्ष्मीची प्राप्ती होते. अधिक ऐश्वर, सुख, संपन्नता आकर्षित होऊ लागते. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची सेवा महालक्ष्मी मातेची म्हणजे श्रीसूक्त होय. तुम्ही जर दिवसातून एकदा तरी निदान संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेस घरच्या लक्ष्मीने जर ही सेवा सुरू केली तर तुम्ही घरात पाहाल की सर्व काही निरंतर प्रगती होत आहे. तुमच्या घरातील दरिद्रता, दुःख नाहीसे होत आहेत. जर तुम्ही श्रीसूक्त पठण करत असाल तर तुमचे ऐश्वर दिवसेंदिवस वाढतच आहे
याचा शुभ परिणाम तुम्ही आपल्या जीवनात अनुभव करू शकाल। हे निरंतर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस किंवा तुम्हाला दिवसभरात कधीही जमेल त्यावेळेत करू शकता, पण सर्वात प्रभावी वेळ ती संध्याकाळी 6:15 ते 7 या दरम्यान दिवाबत्तीची वेळ असते। त्या वेळेत माता महालक्ष्मी घरात प्रवेश करते। ही संध्याकाळची वेळ अत्यंत शुभ मानली जाते, म्हणूनच पूर्वकाळापासून संध्याकाळच्या वेळेस दिवाबत्ती धूपबत्ती करतात आणि सर्वप्रथम देवांजवळ दिवा लावून त्यानंतर तुलसी मातेजवळही दिवा लावला जातो, धूपबत्ती ओवाळल्या जाते। त्या संध्याकाळच्या शुभ वेळेत जर तुम्ही श्री सूक्तचे पठण केल्यास तुम्ही अधिक लक्ष्मीला आकर्षित करू शकता आणि त्याचसोबत सर्वात प्रभावी सिद्ध कनकधारा स्तोत्र याचे पठण करावे। अगर पठण जमत नसेल, तुम्हाला संस्कृत काही कठीण जात असेल तर मोबाईलवरती लावूनसुद्धा तुम्ही ही सेवा ऐकू शकता। ऐकत ऐकत तुमचे ते पाठ देखील होऊन जाईल। सर्वात प्रभावी सेवेमध्ये महालक्ष्मीचे कनकधारा स्तोत्र आहे। हे पठण केल्याने तुम्ही अधिक लक्ष्मी प्राप्तीसाठी तयार केल्या जाता। सर्व काही मनाजोगे होऊ लागते। तुमच्या प्रत्येक कार्यात अडथळे न येता कार्य पूर्ण होऊ लागतात। तुम्ही लक्ष्मी प्राप्ती जी काही इच्छित ठेवता ती पूर्ण होणारे आशीर्वाद माता महालक्ष्मीकडून तुम्हाला प्राप्त होऊ लागतात। जे कोणी नित्य याचे पठण करतात त्यांना ते अनुभव आलेले आहेत। माता महालक्ष्मीची ही सेवा केल्याने माता महालक्ष्मी तुमच्या त्या अडचणी दूर करते आणि तुमच्यासाठी असे प्रशस्त मार्ग उघडून देते, ज्यामुळे तुम्ही अधिक धन संपन्नता वैभवाला आकर्षित करू लागता। भगवान विष्णू आणि माता महालक्ष्मी तुमच्यावर पैशाचा, आनंदाचा आणि सुखांचा वर्षाव करू लागते। जर तुम्ही हे अनुभव घेण्यासाठी तत्पर असाल तर निरंतर कनकधारा स्तोत्र निदान ऐकून तरी घ्या। ऐकल्याने ते ऐकत असतानाच तुमचे म्हणणे सुरू ठेवा। तुम्ही ही सेवा अधिक ऐश्वर्य, अधिक सुख आणि अधिक लक्ष्मी प्राप्तीसाठी करू शकता। सुखांचा ओघ तुमच्या दिशेने वळत आहे याचा अनुभव तुम्हाला येऊ लागेल। माता महालक्ष्मीचे अष्टरूप सांगितले आहे, त्या सर्व लक्ष्मी रूपात महालक्ष्मी तुमच्या घरी निवास करेल। सुख, संपन्नता, वैभव, धनधान्य, मुलाबाळांचे सुख सर्व काही तुमच्या पदरात दिल्या जाईल। जे निदान 41 दिवस 21 दिवस हे कनकधारा स्तोत्र पठण करतात त्यांना अनुभव नक्कीच येतात। तुम्ही याचा अनुभव घेऊन पहा। तुमच्या सुखात वाढ होताना तुम्ही स्वतः अनुभव कराल। कमेंट्समध्ये जय महालक्ष्मी माता लिहायला विसरू नका। स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत। ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। ओम स्वामिनीवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।